नमस्कार, शुभ सकाळ मित्रांनो. आज 2 मैदानं होणार आहेत आणि आज निमसोडमध्ये एक मैदान आहे. आदतचं आणि ओपनचं मैदान आहे. तिरकवाडी तालुका फट्ट जिल्हा सातारा या ठिकाणी. आणि आज बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये एक खूप मोठी दावण आहे. या बैलगाडा क्षेत्रामध्ये अशी ही बकासूरची दावण आणि त्या बकासूरच्या दावणीतील आज निमसोड मैदानामध्ये चिठ्ठी निघाली बकासूरच्या मालकाची, म्हणजेच मोहिल शेठ धुमाळ सुसगाव यांची जी आहे चिठ्ठी निघालेली आहे निमसोडच्या आदत मैदानामध्ये. आता पैरा कोण असेल आणि कोण पळणार आहे हे सुद्धा सांगूया, कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे बकासूर आजारी असल्यामुळे आता बकासूर काय थोडे दिवस आरामावरती आहे. पळेलच, लवकरच पळेल. अपडेट तुम्हाला देत राहतोयच. आणि निमसोड मैदानामध्ये बघूया आज बकासूरच्या धावणीतला महाराज किंवा वादळ कोणत्या गटामध्ये पळतोय. आज मोहिल शेठ यांच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे. गट क्रमांक 9मध्ये आदतच्या निमसोडच्या मैदानामध्ये बघूया महाराज आणि वादळ घरचा साज असा दिसेल मला वाटते. कारण एकच चिठ्ठी निघाली, त्याच्यामुळे 2 जर चिठ्ठ्या निघालेल्या असत्या तर समजलं असतं की वेगवेगळा पैरा आहे यांचा. परंतु नाही आहे, एकच चिठ्ठी निघाली मोहिल शेठ धुमाळ यांच्या नावाने. आणि ती चिठ्ठी जी आहे ती गट क्रमांक 9मध्ये बघूया काट्याची टक्कर होईल, कारण की तिथे सगळ्या महाराष्ट्रातील टॉपचे नंदी पाळण्यासाठी आलेले आहेत. शाकीर पठाण यांचा राजा आहे, सम्राट आहे त्या मैदानामध्ये. सदाभाऊ मास्तर रेष्ट्रेकरांचा रुस्तम हिंद केसरी महिब्यासुद्धा तिथं आहे. पंचम हिंद सर्जा वेगाचा शेवट सर्जाची सुद्धा चिठ्ठी निघाली त्या मैदानात. बघूया आता काय होतं काय नाही, कारण की बकासूरच्या धावणीतला महाराज खूप दिवस झाले गुलालामध्ये नाही आहे आणि वादळसुद्धा गुलालामध्ये नाही आहे. बघूया कशा पद्धतीनं पळतायत हे दोघेजणं. का पैरा वेगळासुद्धा होऊ शकतो, काही सांगू शकत नाही. परंतु मला असं वाटते म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा कमेंट्समध्ये सांगा. गट क्रमांक 9मध्ये चिठ्ठी निघाली निमसोड मैदानामध्ये महाराजची आणि वादळची. धन्यवाद.